शेवटी विराज कंटाळून बोलला, हटो बे, आज सगळा किराणा मीच करणार. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या मिनी ब्लॉगमध्ये. आज घरातला किराणा संपल्या कारणाने आम्ही आज आळेफाटा येथे विघ्नहर सुपर शॉपीमध्ये चाललो होतो. तेवढ्या चौकातून जात असताना आम्हाला सगळाच चौक भगवामय झाल्यासारखं दिसला, कारण की आज सायंकाळी मनोदातून जाणार होती. असं करत करत आम्ही आलो बरं का विघ्नहर सुपर मार्केटमध्ये. आणि मग आम्ही किराणा करण्यासाठी आम्ही टॉर्ली बाहेर काढली आणि विराला बसवलं बरं का त्याच्यात. आणि मग त्याला आश्चर्याचा धक्काच बसला की आज वेगळ्या गाडीत बसलो आणि वेगळ्याच ठिकाणी आलो. नेमकी चाललं तरी काय, तो सारखा आमच्या दोघांच्या बीट तोंडाकडे बघायचा आणि त्याला असं वाटलं की आज वेगळ्याच ठिकाणी आलो. तेवढा एका ताईने विचारलं बाळाचं नाव काय, मग त्याच्या मम्मीने सांगितलं त्याचं नाव विराजच आहे. आणि मग त्याला असं वाटलं की माझं नाव इथं कशासाठी घेऊन राहिले, आणि ते त्यांनी शायनिंग मारायला सुरुवात केली. मग एक एक वस्तू घेत असताना आम्ही सगळा मॉल फिरवण्याचं ठरवलं की आम्हाला बऱ्याचशा गोष्टी बारीक सारीक घ्यायच्या होता. त्यावेळेस विरा आम्हाला खूपच डिस्टर्ब करत होता, तिथून एक एक वस्तू ओढण्याचा तो प्रयत्न करत होता. आम्ही त्या ताई संग बोलता बोलता आमचा अर्धा किराणा झाला. मग त्या ताई म्हटलं ही वस्तू घ्या ती वस्तू घ्या, पण आम्ही आमच्या मनानेच वस्तू घेत होतो बरं का. नंतर न राहून त्या ताई त्याच्या पैसे आल्या आणि त्या विराला बोलायला लागल्या की विरा चल माझा हात धर, मी तुला सगळे फिरवते. पण विरा काय तिचा हात धरतच नव्हता आणि सारखं तिच्या तोंडाकडे बघायचं. मी पण म्हटलं मला पण येऊ द्या कॅमेऱ्यात, का तुमच्या दोघांसाठीच मी व्हिडिओ काढत नाही. मग विरा हात सोडून मम्मीचा चालायला लागला बरं का पुढं. आणि विरा पण मॉलमध्ये लय मजा करत होता बरं का. तेवढं मी विराला म्हणलं चला आपण डान्स करू. लईच नाचून आणि लईच फिरून मग थकला. आणि मग त्याच्या मम्मीने त्याला वेफरच खायला दिला. आणि मग खाता खाता तो पुढच्या 4 दातामध्ये वेफरच खात होता. आणि इकडे आमचा किराणा बांधून वगैरे रेडी झाला. आणि मग आम्ही बाहेर आलो. मग त्याची मम्मी म्हणजे चला आता याला जाता जाता थोड्या गाड्या पेड्या दाखवू, कारण त्याला गाड्या नेहमीच आवडतात बरं का. तो रडायला लागला का त्याला एक गाडी दिसली, 5-6 मिनिटं गाडी बघण्याचा कार्यक्रम चालू होता. गाड्या पण एका मागे एक होता, तिथे त्याला मजा यायची. एक गाडी गेली काही एक गाडी गेली काही एक, तो सारख्या गाड्या बघत होता. आणि मग आम्ही बघितलं की चला आता आपल्याला बहुत उशीर झाला. मग आम्ही निघलो आणि ठरवलं की बेकरीत जाता जाता एक छोटीशी पेस्ट्री घ्यायची. मग आम्ही तिथे गेलो, छोटीशी पेस्ट्री वगैरे घेतली आणि निघालो घराकडे. तर मित्रांनो, असेच मिनी ब्लॉग बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला धन्यवाद, भेटूया एका नेक्स्ट ब्लॉगमध्ये.